आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंचर यांच्या वतीनं बिरसा मुंडा जननायक धरती आबा जननायक धरती आबा बिरसा मुंडा तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि आणखी एक दुरुस्ती करू इच्छितो की आंबेगाव तालुक्याचे जे क्रांतिकारक होते लायन हटे रोहनाजी टेंगले अशा या तिघांची ही जयंती म्हणजे राघोजी भांगरे यांची जयंती 8 नोव्हेंबर, त्याच्यानंतर 10 नोव्हेंबर ही लायन हार्टे रोहनाजी टेंगले यांची जयंती आणि आज 15 नोव्हेंबर ही बिरसा मुंडा यांची जयंती असा हा 8 दिवसाचा शेड्यूल असतं। त्याच्यानंतर तसेच महाराष्ट्र शासन आणि भारतीय गव्हर्नमेंट किंवा भारत शासन यांनी मागच्या आठवड्यातच एक परिपत्रक काढलं की 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा। याच्या अगोदर होत नव्हतं, परंतु या शासनानं हा निर्णय घेतला, ही एक अतिशय चांगली गोष्ट ठरली आणि जनजातीय समुदायाला एक अभिमानाची या ठिकाणी जगामध्ये किंवा भारतामध्ये जनजातीय समुदायाबद्दल एक अतिशय छान पैकी देवगावले जातं यामध्ये। तुम्हाला माहितीच आहे की राघोजी भांगरे यांचा इतिहास हा खूप मोठा इतिहास आहे। त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळेस ठाणे जिल्ह्यात फाशी देण्यात आली त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांना फाशी देतानाचा पहिला दोर तुटला होता, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना फाशी देण्यात आली। तो दिवस होता 2 मे। त्याच्यानंतर लायन हार्टे रोहनाजी टेंगले यांच्याबद्दल फक्त मी 2-3 मिनिटात सांगतो। लायन हार्टे रोहनाजी टेंगले हे दांबोरी गाव हे त्यांचं जन्मगाव। त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा अशीच कडवी झुंज या इंग्रज सरकारविरुद्ध दिली होती। सावकारशाहीला ज्या वेळेस या ठिकाणचे शेतकरी कंटाळले होते त्यावेळेस या रोहनाजी टेंगलेंनी त्या ठिकाणी बंडाचं निशाण हाती घेतलं आणि इंग्रज सरकारला सळोकीपळ करून सोडलं होतं। साधारणतः त्या काळी रोहनाजी टेंगलेंवरती साधारणतः 1863-64-65 या 3 वर्षामध्ये इंग्रज सरकारने त्यांच्यावरती 1000चं बक्षीस ठेवलं होतं आणि त्यांच्या साथीदारांना 500-200 जो पकडून देईल किंवा त्यांच्याबद्दल जो माहिती सांगेल त्यांच्यासाठी ही बक्षिसं ठेवली होती। म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल हे सर्वांना यातून उमगेलच। बिरसा मुंडांबद्दल जर सांगायचं झालं तर बिरसा मुंडा आज त्यांना धरती आबा जननायक बिरसा मुंडा असं म्हटलं जातं। धरती आबा म्हणजे काय तर या भूतलावर धरतीसाठी जमिनीसाठी जल जंगल जमिनीसाठी ज्यांनी आपले प्राण वेचले असे हे धरती आबा म्हणून त्यांना आजही लोक संबोधतात। त्याचबरोबर जननायक जनतेचे नायक असं त्यांना आजही संबोधलं जातं। गरीब दाम्पत्याच्या भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म उली हातू आज झारखंड मधील उली हातू या छोट्याशा गावामध्ये झालं। लहान असताना त्यांना मिशनरी शाळेमध्ये त्यांच्या मामाने पाठवलं, पण मिशनरी शाळा तुम्हाला माहितच आहे, मिशनरी शाळेमध्ये आजही जर मिशनरी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी काय चालतं, ज्या धर्म परिवर्तनाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मिशनरी शाळेमधून त्यावेळेपासून चालायच्या। तर बिरसा मुंडा यांना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या, मग त्यांनी त्या ठिकाणी ते काय जास्त दिवस रमले नाही आणि मग त्यांनी पुन्हा आपल्या गावाकडे आले आणि मग त्या ठिकाणी जो अन्याय अत्याचार चालू होता, उदाहरणार्थ त्या काळी त्या ठिकाणी पडलेला दुष्काळ, ज्या दुष्काळामुळं त्या ठिकाणचा गोरगरीब समाज, आदिवासी समाज असेल, बहुजन समाज असेल, हे मेटाकुटीला आले होते आणि इंग्रज सरकारनं त्यावेळेस असं सांगितलं होतं की जो सारा गोळा करायचा आहे शेतकऱ्याकडनं, जो 1 रुपयाचा सारा होता त्याच्यामधील 4% भाग हा 75% भाग सारा म्हणून गोळा करायचा आणि 25% भाग हा त्या शेतकऱ्याला ठेवायचा। पण दुष्काळामुळे हा शेतकरी शेतमजूर मेटाकुटीला आला होता। त्यावेळेस बिरसा मुंडांनी सगळ्या जनतेला आवाहन केलं की तुम्ही जो चारा देणार आहात त्याच्यामुळे तुम्ही तर मरणारच आहात,
परंतु तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही 4 वर्षे शेती करू नका. या ठिकाणचा या जंगलातला आदिवासी मरणार नाही. का मरणार नाही? तर या ठिकाणी तुम्ही कंदमुळं, रानातल्या भाज्या वगैरे खाऊन तुम्ही जगू शकाल. अक्षरशः त्या ठिकाणच्या त्या 10 खंडमधील लोकांनी त्यांचं ऐकलं आणि 4 वर्षे त्यांनी शेती केली नाही. परंतु त्या ठिकाणचा आदिवासी मात्र त्या ठिकाणी तो जिवंत राहिला. का जिवंत राहिला? तर त्याला माहिती होतं जंगलातून जे मिळणारं जे खाद्य आहे, ज्या वनस्पती आहे, जी कंदमुळं आहेत, जी फळं आहेत, त्याच्यावरती तो जगून राहिला. आणि मग शेतकऱ्यांना, इंग्रज सरकारला त्यावेळेस असं जाणवलं की आपण यांच्यापुढे कितीही काही केलं तरी आपला यांच्यापुढे टिकावं लागणार नाही. आणि मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी, इंग्रज सरकारने काय केलं तर तो शेतसारा त्यांचा माफ केला. पुढे जाऊन बिरसा मुंडांनी आणखी एक युद्ध पुकारलं की आता हे ऐकत नाहीये. इंग्रज सरकारचे शेतसारा माफ केला, परंतु त्यांनी त्या शेतसाऱ्याच्या बदल्यात या ठिकाणच्या जमिनी ताब्यात घेण्याचं पुन्हा सत्र चालू केलं. आणि जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि या जमिनी सावकारांना, धनधान्यांना द्यायच्या आणि त्या माध्यमातून या ठिकाणचा आदिवासी निस्तनाबूत करायचा असं त्यावेळेचं त्यांचं धोरण होतं. पुन्हा एकदा बिरसा मुंडांनी त्यावेळेस उलगुलानचा नारा दिला. उलगुलान म्हणजे काय? तर 4ही बाजूनी किंवा चौबाजूनी केलेलं बंड. आजही ज्या वेळेस तुम्ही त्या झारखंडमध्ये जाल त्या ठिकाणचा आदिवासी उलगुलानचा नारा देतो किंवा जो हा जय आदिवासी जय उलगुलान म्हणतो. तर त्याच्या मागचा हा उद्देश होता की 4ही बाजूनी हा इंग्रज सरकारला कोंडीत धरायचं. आणि त्यांच्यासोबत ज्याप्रमाणे महात्मा गांधींनी चले जावची चळवळ राबवली त्याप्रमाणे बिरसा मुंडांनी त्या ठिकाणी उलगुलानचा नारा दिला आणि या इंग्रज सरकारला सळो किपळो करून सोडला. त्याच्यानंतर ज्या वेळेस बिरसा मुंडा आपल्या भागात लोकांसोबत जात होते त्यावेळेस ते त्यांना त्या ठिकाणच्या वनस्पतींची, त्या ठिकाणच्या झाडांची माहिती देऊन आपलं जल, जंगल, जमीन कशी शाबूत राहील यासाठी ते समाजात जाऊन शिकवून देत होते. आणि लोक सुद्धा त्यांना येऊन सांगत होते, मिळत होते. त्यावेळेस इंग्रज सरकारने त्यांना साधारणतः 23 एप्रिल 1900च्या दरम्यान त्यांना झारखंडमध्ये एका गावामध्ये पकडलं आणि रांची या ठिकाणी त्यांना तुरुंगात डांबलं. मित्रांनो, रांचीच्या त्या तुरुंगात त्यांना ठेवल्यानंतर त्यांच्यावरती मिशनरी शाळेमध्ये जे त्यांना धर्म परिवर्तनासाठी त्यांच्यावरती सांगत होते की तुम्ही आमच्या बाजूने या, आमच्या सोबत राहा. परंतु बिरसा मुंडा कुठेही त्या ठिकाणी राजी झाले नाहीत की मी तुमच्यावर येणार नाही किंवा मी तुमचा धर्म स्वीकारणार नाही. की तेव्हा त्या ठिकाणच्या इंग्रजांनी काय केलं तर अक्षरशः त्यांना त्यांच्या अंगावरची जी साल आहे, कातडी आहे, ती कातडी काढून त्यांना त्या ठिकाणी ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी राजांना हातोनात हाल करून मारलं त्याचप्रमाणे या बिरसा मुंडांना सुद्धा त्यांचे हाल करून त्या ठिकाणी 9 जून 1900 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मित्रांनो, 1875 ते 1900 अवघ्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः आजचा जो तरुण आहे या 25व्या वर्षापर्यंत काय करतो? मोबाईल, टीव्ही किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सध्या भरकटत चाललेला आहे. बिरसा मुंडांचं जे कार्य आहे अवघ्या 25 वर्ष ते जगले, परंतु आजही तरुणांना ते प्रेरणादायी ठरलेले आहे. आजही तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचावी आणि त्यांचा तो आदर्श घ्यावा. मी आजच्या तरुणाला ही विनंती करेन, देशाला जर पुढे न्यायचं असेल तर या बिरसा मुंडांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. अवघ्या 25व्या वयात बिरसा मुंडांनी आपलं काम
जे केलं, जे समाजासाठी केलं, देशासाठी केलं, ते अतिशय महत्वाचं आहे. ज्यावेळेस 19व्या सालामध्ये बिरसा मुंडांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आले. एकदा काय झालं की महात्मा गांधी झारखंडमध्ये रांची या ठिकाणी सभेला गेले होते. असा मोठा हॉल होता किंवा मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये चारही बाजूंनी बिरसा मुंडांचे फोटो लावलेले होते. आता बिरसा मुंडांचा हा फोटो पाहिला तर तुम्हाला जाणवेल की अंगावरती फक्त काय आहे, काहीच नाहीये, पण खाली फक्त एक धोतर लावलेला आहे आणि हातामध्ये तीरकामठा आहे. असे फोटो पाहून त्यावेळेस नुकतेच महात्मा गांधी आफ्रिकेवरून देशामध्ये आले होते आणि त्यांनी आपला देशातला दौरा चालू केला होता. ज्यावेळेस ते त्या रांचीमध्ये गेले, त्या सभेला, त्या काँग्रेसच्या सभेला गेले, त्यावेळेस त्यांनी चारही बाजूला किंवा समोर जाताना त्यांना हा बिरसा मुंडांचा हा जो फोटो आहे त्या ठिकाणी लावलेले दिसले. त्यावेळेस त्यांनी विचारलं की हा माणूस कोण आहे म्हणून आणि त्याचं काय काम आहे. महात्मा गांधी नुकतीच स्वातंत्र्य लढ्यात त्यावेळेस उडी घेतली होती. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की हा बिरसा मुंडांचं हे जे काम आहे, जे आजच्या तरुणाईला वयाच्या 25व्या वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे ते पाहून महात्मा गांधींनी सुद्धा त्यावेळेस, महात्मा गांधी तर आपल्या माहिती बॅरिस्टर होते त्यावेळेस, पण त्यांनी त्यावेळेस या बिरसा मुंडांचा आदर्श घेतला आणि त्यांनी त्याच वेळेस ठरवलं की मी सुद्धा माझ्या देशामध्ये जी गोर गरीब जनता आहे, जी अंगावरती आजही कपडे नाही किंवा मी जो एवढा मोठा कोट टाय वगैरे घालून आलेलो आहे, तर त्यांचा आदर्श त्यांनी या बिरसा मुंडांचा आदर्श घेतला आणि त्यांनी त्या दिवसापासूनच ठरवलं की मी अंगावरती एक पंचा आणि अंगाला काही घेईन तर एक छोटसा धोतर बांधेल. अशा या बिरसा मुंडांचा आदर्श या महात्मा गांधींनी सुद्धा त्यावेळेस घेतला होता आणि तिथून पुढे मग महात्मा गांधींचं स्वातंत्र्य लढ्यासाठीचं योगदान सुरू झालं होतं. अशा या बिरसा मुंडांबद्दल जेवढी माहिती आपण ऐका तेवढी कमीच आहे, परंतु आज या ठिकाणी आमची बरेचसे वक्ते बोलणार आहेत. त्याच्यामुळं मला या संयोजकांनी आणि ग्रामीण रुग्णालय मनसर यांच्या वतीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. एक घोषणा द्यायचे, एक तीर एक कमान, एक तीर एक कमान. धन्यवाद.